आपलं शुभमंगल झालंय तरी हे का सावधान आहेत? ती शिस्त आहे. कमांडरच्या ऑर्डर शिवाय ते डोळ्याची पापणी पण नाही हलवत. विश्राम. दादा जोराची लागली आहे, पटकन जाऊन येऊ काय मी? बरं झालं पळाला, नाही तर सिंधू भरली असती आणि पाकिस्तानला पूर आला असता. काय? काही नाही, तुमची ऑर्डर असेल तर आज जाऊया. वहिनी आधी उखाणा घ्यावा लागेल. उखाणा? उखाणा 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 उखाणा. शिस्त. एवढी? वहिनी उखाणा लेगी उखाणा आले. कमानीतून सुटलेला तीर कधीच थांबत नाही. कमानीतून सुटलेला तीर कधीच थांबत नाही. आशुतोष रावांच्या ऑर्डर शिवाय घरातलं पानही हलत नाही. वा वहिनी वा, उखाणा एकदम काळजात घुसला. थँक्यू. कमांडर आता तुम्हाला उखाणा घ्यावा लागेल. सीमेवर उभा असतो मी, डोळ्यात तेल घालून. अमृताच्या मांगेत सिंदूर भरलं, 4 टेररिस्ट मारून. आजपासून रोज सकाळी तुम्ही ह्याच वेळेला उठायचं. सकाळी उठायचं, 1 तास व्यायाम करायचा, 2 तास ड्रिल्स करायचे आणि त्यानंतर वेपन्स ट्रेनिंग. आपल्याकडे शस्त्र नाही आहेत. आजपासून ही तुमची शस्त्र, ही SMG आणि ही AK-47 रायफल. दुर्दैवाने हीच शस्त्र आली हाती. काय? काही नाही. आता कांदे बटाटे सुद्धा द्या, म्हणजे बॉम्ब टाकायचं ट्रेनिंग सुद्धा होईल. सीनियर्स के आगे बोलते नहीं, सिर्फ सुनते हैं. इसकी सजा तुम्हें मिलेगी. आज तुम ग्राउंड पर 2 घंटा दौड़ोगी. कोई शक? हो, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी शक करीन का तुमच्यावर? कोई सवाल नहीं. चलो उठो और दौड़ो. चलो. तब्बल 2.25 मिनिटं लेट आहेस तू. चल पटकन. हो, आले आले. आणि हो, 15 ऑगस्टच्या परेडला नाही चाललो, आपण मावशीकडे जेवायला चाललो. तितकी फॉर्मॅलिटी नका करू. आर्मी ऑफिसर्सची एक शिस्त असते आणि ती तुलाही पाळावी लागेल. बरं, तिथे स्कार्फ आणि पिन ठेवली आहे, ती लावून घे. आता हे काय नवीन? नवीन नाही, जुनच आहे. ती पिन गळ्याखाली लावायची आणि ताठ मानेने चालायचं. अहो पण हे माझ्या साडीवर मॅच नाही होते. असं काही काठा पदराचं नाही का तुमच्याकडे? पक्के फौजी आहेत ग. लग्न ठरताना 1200 मीटर धावायला लावलं मला आधी आणि मग पसंत केलं. आई तर सांगत होत्या 10 मुलींना लेखी परीक्षेत नापास केलं. आम्ही ना घराला मराठा बटालियन असं नाव दिलंय. आणि आज माझी ड्युटी किचन बॉर्डरवर आहे. नाही नाही ग, गोड आहेत पण. आले वाटत. मग कुठे जाऊया हनीमूनला? मी ना काही जागा शोधून ठेवल्यात. म्हणजे भारताबाहेर जायचं असेल ना तर बाली, अंदमान किंवा लंडनला जाऊ शकतो. आणि भारतातच जायचं असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही, लडाख किंवा केरळचा प्लॅन करूया. नको, माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे, आपण हनीमूनला सियाचीनला जायचं. कशाला उगाच इतका खर्च? त्यापेक्षा एक काम करा, आपण ना दोघं राहू, इतका मोठा फ्रीज घ्या, त्यातच हनीमूनही होईल आणि वापरता पण येईल तो नंतर, नाही का? ठीक आहे, सियाचीन नको. आपण एक काम करूया, आपण वाघा बॉर्डरला जाऊया. तिथे माझे 2-3 मित्र आहेत, त्यांना सुद्धा भेटणं होईल. काय करतेस? तिकीट बुक करते. गडचिरोलीला जाऊयात. बास झालं.
प्लीज थांबवा आता हे सगळं. मला मी घरात कमी आणि आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये असं जास्त वाटायला लागलं. प्रत्येक गोष्टीत शिस्त, कंटाळा आलाय आता मला. हे 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 असं असण्यापेक्षा ना फौजी नवराच नको. हो. मी इतकं सगळं बोलतेय तुम्हाला आणि तुम्ही हसताय. हे सगळं मी मुद्दामून करत होतो. तुमच्या त्या फिल्म्स आणि सिरियल्स मध्ये तुम्ही आम्हाला असंच नाही का दाखवत, पण आम्हालाही आमचं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवता येतं. आणि हो, बॉर्डरवरच्या गोळ्यांपेक्षा बायकोने टाकलेले बॉम्ब जास्त खतरनाक असतात हे माहिती आहे मला. काय सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे ना माझा. चला मग हनीमूनच्या तयारीला लागा. चला, किमान हनीमून मध्ये तरी हे आर्मी ट्रेनिंग स्कूल पासून सुटका होईल माझी. ऐकू येतंय मला. हो, ऐकाच. आणि हो, मी घाबरत नाही तुम्हाला. मराठा बटालियनची अल्फा शेरनी आहे मी. जय हिंद सर. येस सर. ओके सर, उद्याच निघतो. येस सर, डे आफ्टर टुमॉरो 12:30 रिपोर्टिंग. जय हिंद सर. ही सगळी बाहेर गडबड सुरू आहे, त्यामुळे मला जावं लागेल. कदाचित युद्ध सुरू होऊ शकतं. हनीमून साठी आपली बॅग भरायला घेतली होती. माझेच कपडे फक्त भरायचे राहिलेत. खूप भीती वाटते. तुम्ही असं बंदूक घेऊन युद्ध करायला जाता, पण इथे आमच्या मनाचं काय होतं ते आमचं आम्हाला माहिती. आता बॉर्डरला चाललोय म्हणजे काय शहीद नाही होणार. बस, एक शब्दही बोलू नका आता. शहीद हा शब्द किती किती बोचरा आहे हे आता मला कळतंय. याच बोचण्याची सवय व्हावी म्हणून तर तुला पिन दिली होती मानेखाली लावायला. खरं तर तू घरात आल्यापासून हा सगळा जो काही खटाटोप चाललाय ना, तो त्यासाठीच. तुला माहिती आहे, एका फौजीपेक्षा ना त्याच्या घरातले जास्त शूर असतात. म्हणून तर तो तिथे ताकदीने लढू शकतो. आणि तुम्ही कशाला घाबरताय? तुम्ही तर मराठा बटालियनच्या अल्फा शेरनी आहात. सॉरी, खरंच सॉरी. मगाशी मी रागाच्या भरात तुम्हाला फौजी नवरा नको असं म्हणाले. सॉरी. तुम्हाला खरं सांगू का, मला जेव्हा हे कळलं होतं ना की मला फौजी नवऱ्याचं स्थळ आलंय, मी तुम्हाला न पाहताच पसंत केलं होतं. जो आपल्या मायभूमीवर इतकं प्रेम करू शकतो, तो आपल्या बायकोवर किती प्रेम करेल. त्यामुळे मला जन्मोजन्मी फौजी नवराच हवा. हॅलो, नमस्कार. नवरा नको ग बाई या प्लेलिस्ट मधला आमचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असोवा चॅनलला सबस्क्राईब करा. असोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी. आपली सोशल वाहिनी.